रामनवमीच्या मार्गात बदल नाहीच, तर प्रशासनाने ठरवलेल्या मार्गावरूनच जाणार रामनवमीची मिरवणूक। कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 6/4/2025 रोजी रामनवमी उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे। सदरची मिरवणूक अहिल्यानगर शहरातील महत्त्वाच्या व बाजारपेठेतून जाणारे मार्गाने काढण्यात येणार असून सदर मार्गावर अनेक चौकामध्ये स्टेज टाकून व ध्वनिक्षेपक लावून श्रीराम जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे। तसेच सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते। सदर मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सामील होणार आहेत। त्या दृष्टीने मिरवणुकीत सामील होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षतेच्या सार्वजनिक वाहतुकीमुळे धोका पोहोचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे मार्गावरील वाहतुकीचे विनियमन करणे आवश्यक असल्याचे सदर मिरवणुकीचा मार्ग नो व्हेइकल झोन घोषित करणे आवश्यक आहे। तरी दिनांक 6/4/2025 रोजीचे 2 वाजल्यापासून खालील नमूद मार्ग महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1) अन्वये नो व्हेइकल झोन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी जाहीर केले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इम्पिरियल चौक, माळीवाडा वेस, पंचपेर चावडी, मधवाशा दर्गा, बॉम्बे बेकरी चौक, चांद सुलताना हायस्कूल, मानिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, चितळे रोड, मिरवली बाबा दर्गा, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट या मार्गावर प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, मिरवणुकीतील वाहने, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही। उपरोक्त आदेशाचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यावेळी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।